दिवाळीच्या निमित्ताने आज आपण शिकणार आहोत बेसनाचे लाडू। साहित्य: पाव किलो बेसनाचं पीठ, 200 ग्रॅम पिठी साखर, 200 ग्रॅम साजूक तूप, वेलची, काजूचे तुकडे, बेदाणे आणि दूध। एका भांड्यात बेसनाचं पीठ 5 ते 7 मिनिटं मंद गॅसवर भाजून घ्या। पिठाचा रंग थोडा बदलल्यावर त्यात साजूक तूप घाला। हे असं नीट ढवळून घ्या। एक साधारण 10 मिनिटं ढवळल्यानंतर पीठ असं दिसतं। आता आपण त्यात 3 चमचे कोमट दूध घालणार आहोत। दूध घातल्यावर गॅस बंद करून नीट एकजीव करा। दुधामुळे त्याची चव अजून छान लागते। दुधाऐवजी तुम्ही काजूची पूड करून देखील घालू शकता। हे झाल्यावर मिश्रण एका ताटलीत पसरून थंड करायला ठेवा। मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर आणि वेलची पूड घाला। मिश्रण नीट मळून घ्या। अलगद हाताने त्याला गोल आकार देत त्याचे लाडू वळून घ्या। आवडीनुसार त्यावर बेदाणे आणि काजू लावा। हा आपला लाडू आता तयार झाला आहे। अशा प्रकारे सगळे लाडू वळून घ्या। अशा पद्धतीने केलेले बेसनाचे लाडू 12 ते 15 दिवस टिकतात। राजश्री मराठीकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।